स्वर्गीय गणेश धात्रक शिक्षण संस्था नाशिक यांच्या वतीने शाळेत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। स्वर्गीय गणेश धात्रक यांच्या स्मृती दिनानिमित्त दिनांक 26 डिसेंबर 2025 या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला संस्थेचे संपादक दत्तात्रय धात्रक सर, प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर अतुल वाडगावकर, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर भास्कर शेठ सोनवणे तसेच यशवंत अमृतकर, संचालक जोगेश्वरी ट्रेडर्स सटाणा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदके व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण व्हावी तसेच त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा उद्देश साध्य झाल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवृंद, क्रीडा समिती व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले। उपस्थित पालक व नागरिकांनीही कार्यक्रमाचे कौतुक केले। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रवीण गांगुर्डे, नाशिक। आपल्या गणेश धात्रक स्कूलचे सर्व धात्रक सर, उपस्थित व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, उपस्थित शिक्षक वर्ग, पालक वर्ग आणि बालमित्रांनो, सगळ्यात पहिलं मला आज इथं बोलवलं आणि इतका मोठा सन्मान दिला त्याबद्दल मी धात्रक सरांचे आणि सर्व परिवाराचे मनापासून आभार मानतो। खरं म्हणलं तर मला माहित नाही की खरंच एवढं मी डिझर्व करतो का नाही, पण सरांना असं वाटलं। सरांची आणि माझी ओळख तशी फार अगदी काही दिवसांची आहे। सर ॲक्सिडेंटली मला भेटले आणि मला नंतर त्यांनी लगेच विचारलं की आमच्या शाळेची अशी स्कूलचं एक प्रोग्राम आहे तर तुम्ही याल का। जनरली डॉक्टर म्हटल्यानंतर मला जायचं कुठं म्हणजे खूप नको वाटतं, म्हणजे फार कमी ठिकाणी जातो। पण सरांचा इतिहास मी ऐकला की हा अतिशय एका सर्व ताईदादांना विनंती करतो, उपस्थित असलेल्या माझ्या पालकांना पण विनंती करतो, कारण जो पहिला कार्यक्रम आहे हा स्मृती दिनाचा आहे। ज्यांच्या नावाने शिक्षण संस्था चालते त्यांना आपण विनम्र अभिवादन केलं पाहिजे। म्हणून पहिल्यांदा आपण त्यांना अभिवादन करून त्यांच्याच नावाने आपल्याला सर्वांना आदर्श होण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे आणि त्यांच्याच नावाने आपल्याला त्या ठिकाणी गणेश दादा असेल किंवा आशिष दादा असेल त्यांच्या नावाने आपल्याला आशीर्वाद मिळाला पाहिजे आणि त्यांच्याच आशीर्वादाने या ठिकाणी मला सेवा करण्याची संधी या ठिकाणी मिळते। म्हणून पहिल्यांदा स्मृती दिनाचा आपण कार्यक्रम करूया, नंतर सर्वांची बक्षीस सर्वांना मिळणारच आहेत, त्याबद्दल मी नंतर बोलतो। आज गणेश दादाचा स्मृती दिन। प्रथम मी गणेश दादा आणि आशिष दादा यांना विनम्र अभिवादन करतो। आज या क्रीडा महोत्सवाच्या आपले अनेक दिवस झालेत आणि क्रीडा महोत्सवानंतर आज स्मृती दिन आणि बक्षीस वितरण। मग या बक्षीस वितरणाच्या आपल्या सर्व ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा।